हस्तगत करण्यात आलेला आहे। सेफवरती हल्ला केल्यानंतर आरोपी दादर वांद्रे या ठिकाणी आढळलेला होता आणि गुगल पेच्या माध्यमातून त्याने एक ट्रान्झॅक्शन केलं होतं आणि या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून हल्लेखोराची ओळख पटलेली आहे। या हल्लेखोरानं वेगवेगळी नावं धारण केलेली होती। आधी त्यानं विजय दास असं नाव घेतलेलं होतं, त्यानंतर त्यानं आपलं नाव मोहम्मद असल्याचं सांगितलं होतं। चौकशी दरम्यान देखील त्यानं नावं बदलली, पण अखेर त्याचं खरं नाव देखील समोर आलेलं आहे। गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, गुगल पे ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून ओळख नेमकी कशी पटली? याने आपण एक सीसीटीव्ही फुटेज आपण जर पाहिलं, जे आपण प्रेक्षकांना दाखवलं याआधी, दादर रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये, दादर परिसरामध्ये त्यानं एक हेडफोन घेतला होता, पण तिथं त्याने कॅश पेमेंट केली होती। नंतर त्याला काही कपडे घ्यायचे होते आणि त्या कपड्यांसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून एक गुगल पेचं ट्रान्झॅक्शन त्याने केलं आणि त्या गुगल पेच्या ट्रान्झॅक्शनमधनं त्याचा फोन नंबर, ID आणि इतर गोष्टी मिळाल्या। फोन नंबर मिळाल्यानंतर त्याच्या संदर्भातले डेटा काढून कोणाकोणाच्या संपर्कात होता, आधी कोणाला वारंवार फोन करतो, कोणत्या परिसरात हा वावरतो, त्याचं आधीचं लोकेशन किंवा टावर लोकेशन काढलं गेलं नंबरचे। तर त्याने हे कळलं की हा ठाणा भागात राहतो आणि हा त्या परिसरामध्ये काही मजदुरांच्या संपर्कात आहे। त्यांना कॉल केला की कळलं की हा तर तिथं कामाला आहे, म्हणून अशा प्रकारे हा ह्या लेबर कॅम्पमध्ये राहणारा व्यक्ती आहे, लेबरर आहे हे कळलं, म्हणून एका गुगल पेच्या ट्रान्झॅक्शनने सगळं समोर आलं। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये हा बांगलादेशी आहे हे कसं कळलं पोलिसांना, तर याच्या कस्टडीमधनं याच्या राहत्या ठिकाणी जेव्हा झाडाझडती घेतली गेली त्यावेळेला याच्याकडून एक बांगलादेश सरकारचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं, बांगलादेश अथॉरिटीजचं। त्याने कळलं की हा बांगलादेशी आहे आणि म्हणून याचं खरं नाव देखील त्या बर्थ सर्टिफिकेटमधनं समोर आलं। हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता, अत्यंत शातीर असा हा आरोपी आहे। भारतात त्याचे केसेस नाही आहेत, पण शक्यता आहे की बांगलादेशमध्ये अशाच प्रकारे घरफोडी आणि इतर गुन्हे करून तो सिलिगुरीच्या माध्यमातून रस्त्यानं भारतात त्याने प्रवेश घेतला असेल। माझ्यासोबत सूरज सावंत माझा सहकारी आहे। सूरजकडे अपडेट आहे की ठाण्याच्या आधी तो कुठे आणि कसा राहत होता, काय काम करत होता। सूरज, हा मुंबईत 6-7 महिन्यापूर्वी आला, मात्र आता ठाण्यात त्याला पकडलं गेलं, तिथं लेबर कॅम्पमध्ये काम करायचा। याआधी मुंबईत तो कुठे कुठे गेला, काय काम करायचा? ठाण्यातल्या आधी एका हॉटेलमध्ये त्याने काम केलं होतं, त्यानंतर वरळी कोळीवाडा एका पबमध्ये तो काही महिने त्यासाठी ठिकाणी कार्यरत असल्याचं पाहायला मिळालं। आता पोलीस तपास हा करत आहेत की ज्या पद्धतीने जिथे जिथे त्याने काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्याने स्वतःची ओळख काय म्हणून सांगितली, त्या ठिकाणी त्याने विकास दास या नावाची त्याने ओळख सांगितलेली आहे। त्यावेळी त्याच्याकडे कागदपत्र ही मागण्यात आली होती का, त्याला कामावर ठेवताना त्याचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेशन जे केलं जातं ते केलं जातं का, हे केलं होतं का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे वरळी कोळीवाडा, त्याबरोबर ठाण्यातलं एक हॉटेल आणि एका बिल्डरच्या इथे एका कन्स्ट्रक्शन साईटवरती तो कामाला होता, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली होती का कागदपत्रांची, याची पडताळणी आता पोलीस करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना त्यांची देखील चौकशी यामध्ये प्रामुख्याने केली जाईल। तर एक गंभीर बाब आहे बघा प्रज्ञा, इथं अशा प्रकारे हॉटेलमध्ये, पबमध्ये, कन्स्ट्रक्शन साईटवर ही लोक काम करतात, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, अशा लोकांचं व्हेरिफिकेशन का होत नाही? तर ह्या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातील। बांगलादेशचा अँगल आल्यामुळे आधीपासूनच बांगलादेशी इल्लीगल मायग्रेंट्सच्या विरुद्ध चालवलेली मोहीम आणखी वेगानं पुढे जाताना दिसेल। स्वतः मुख्यमंत्री याच्यामध्ये दखल घेत आहेत, म्हणून बांगलादेशचा अँगल तर समोर आलाय, मात्र आपण कोणाला कामाला ठेवतोय हे पाहणं आणि याच्याबद्दलची शहानिशा करणं त्या व्यक्ती किंवा त्या कॉन्ट्रॅक्टर किंवा मालकांची। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय की कुठेही रिक्रुटमेंट करत असताना, कोणालाही कामावर संधी देत असताना त्याची पूर्ण पार्श्वभूमी जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेमुळे